नमस्कार मंडळी, एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. चला मग मंडळी, पुन्हा एकदा घेऊन आली आहे तुमच्यासाठी खास चित्रान्नाची रेसिपी. आणखीन एक वेगळी रेसिपी आहे. चित्रान्नामध्ये भरपूर वेगळे चित्रान्नाची रेसिपी आहेत. त्यापैकी आणखीन एक रेसिपी घेऊन आली आहे. हे चित्रान्ना टोमॅटोचं चित्रान्ना आहे. त्यासाठी इथे मी 2 मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहे, बारीक कट करून घेतलेले आहे. मिक्सरच्या मध्ये घेतले. त्यामध्ये 1 हिरवी मिरची घेतलेला आहे आणि इथं काश्मीरी लाल मिरची 1 चमचा आणि थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून साधारण एक 10 ते 15 मिनिटं ठेवलेलं होतं. त्यामुळे हे फुललं जातं आणि कलरसुद्धा छान येतं. काश्मीरी मिरची म्हटलं की त्याला कलरसुद्धा येतं. तरीही थोडंसं पाण्यामध्ये ठेवलं ना त्याचं खूप छान टेस्ट पण येतं. तुम्ही याऐवजी बेडगी मिरचीसुद्धा वापरू शकता. ह्याचं पेस्ट करून घ्यायचं. यानंतर इथे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. 1 चमचा चना डाळ, 1 चमचा उडद्याची डाळ घातलेलं आहे आणि शेंगदाणे घातलेले आहेत. कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत. आता हे थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. इथं खडे मसाले तुम्हाला जे आवडेल तुमच्याकडे असतील ते घालू शकता. थोडेसे मी शहाजिरे घातलेलं आहे, 1-2 मिरे आणि 1-2 लवंगा घातलेल्या. खूप जास्त काही घातलेलं नाही. बारीक कट करून घेतलेलं लसूण घातलेलं आहे. साधारण 2 ते 4 पाकळ्या असं कट करून घेतलेलं लसूण घातलेलं आहे. उभं कट करून घेतलेला कांदा घातलेला आहे. मी इथं तुम्ही कांद्याचं प्रमाण जास्त सुद्धा करू शकता. यानंतर या अगोदर कांद्याच्या अगोदर मी जिरे मोहरी घालायचे विसरले होते. तुम्ही अगोदर तुम्ही घालू शकता. आणि इथं कढीपत्ता घातलेला आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. इथं बदाम काजूचे काप करून घेतलेले ते सुद्धा थोडंसं घातलं. यामध्ये थोडंसं टेस्ट छान येतं ह्याचा. आणखीन एक टोमॅटो घेतलेला आहे कट करून, हे सुद्धा यामध्ये घालायचं. हे सगळं घालून परतून घ्यायचं आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. तुम्ही चवीनुसार घालू शकता. काय म्हणजे ह्याच्या अगोदर भातामध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळं थोडंसंच घालायचं. आणखीन थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं हळद घातलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. थोडंसं फ्राय करून घेतल्यानंतर जर तुमच्याकडे पांढरा भात शिल्लक असेल तर किंवा आवर्जून थोडंसं कुकरला भात लावून तुम्ही साधा असं सुद्धा करू शकता. जे मिक्सरमधनं काढून घेतलेलं होतं ते पेस्ट घातलं. यामध्ये थोडासा वेळ झाकून ठेवायचं. साधारण 1 ते 2 मिनिटं असं झाकून ठेवायचं. त्यामुळं कलरसुद्धा छान येतं. ह्याच्यामध्ये थोडंसं इथं मी गरम मसाला आणि थोडंसं बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि इथं भात घातलेला आहे. जो पांढरा शुभ्र वेगळं शिजून घेतलेलं होतं ते भात घातलाय. तुम्ही उरलेलं भात सुद्धा कधी जास्त वगैरे झालं तर ते सुद्धा घालू शकता. आणि वरून थोडंसं तूप घातलेलं आहे. साधारण 1 ते 1.5 चमचा तूप घातलेलं आहे. ह्याला ना 1 नंबर चव येते. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. साधी सोपी रेसिपी आहे. कधीतरी कंटाळा आले असेल तर साधा भात लावून तुम्ही असं करू शकता. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायचं. मग आजचा रेडी झालेला आहे टोमॅटोचं चित्रान्ना. तुम्ही बघू शकता, जितकं बघण्यापेक्षाही चवीला सुद्धा अप्रतिम झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवायला विसरू नका. मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद. धन्यवाद. तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा.